ओम नमः शिवाय। कधी आलं जास्त दाखवा। आला पाहिजे आपल्या शाळेत जाते ओके का? आज दुसरा श्रावणी सोमवार आणि आपले मागच्या वर्षी जीर्णोद्धार झाला शिवशंभो मंदिराचा। कसा रिस्पॉन्स आहे भाविकांचा? सालाबादपुरामध्ये याही वर्षी श्री महादेव भगवानचा दुसरा श्रावणी सोमवार हा साजरा करत असताना समस्त ग्रामस्थ पिंपरी पेंढारकरांचं दरवर्षी महाप्रसादाचं आयोजन असतं। सकाळी 5 वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होती, तर त्याच्यामध्ये अभिषेकासाठी समस्त ग्रामस्थ जमा होतात। मोठ्या भक्तिभावाने ते श्रींची पूजा केली जाते। पूजा केल्याच्या नंतर अभिषेक संपन्न होतो। अभिषेक संपन्न झाल्याच्या नंतर महाआरतीचं आयोजन केलं जातं आणि त्याच्यानंतर दिवसभर खिचडी रूपात महाप्रसादाचं आयोजन देखील या ठिकाणी केलं जातं आणि समस्त ग्रामस्थ पिंपरी पेंढारकरांच्या वतीनं त्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद भेटतो आणि श्री शंकर भगवानांची पूजा अर्चा केली जाते। प्राचीन मंदिर आपली शिवटी नाही मग आपलं प्राचीन मंदिरच आहे ना, ते केलं ना आपण प्रश्न विचारला ते विचारलो जीर्णोद्धार केला म्हटलं ना येतो ना का बोलतो खाली ठेवू
चलो वहाँ जाना इकडे इकडे तोंड कर इकडे बघा याच्याकडे एकदम घ्या ना आपलं पुरातन मंदिर शिवमंदिर याची जीर्णोद्धार झाला थोडा दिवस मागच्याच वर्षी आणि आज श्रावणी सोमवार आहे. काय सांगाल भाविकांची कशी येते गर्दी? आज या मंदिराचं जर पाहिलं तर 100 वर्षापूर्वीचं हे मंदिर कोणाला आठवत नाही, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये त्याची थोडी आवळ झाली, गावाचं दुर्लक्ष झालं आणि ज्यावेळेला 2018 साली आपल्या गावची ट्रस्टी झाली आणि ट्रस्टीच्या माध्यमातून आणि गावाच्या विचाराने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं आणि गेल्या 3 वर्षामध्ये आपण जेवढा काय जीर्णोद्धार करता येईल त्या पद्धतीचा चांगल्या पद्धतीचा जीर्णोद्धार या ठिकाणी केलेला आहे. आणि आपण गेल्या वर्षापासून प्रत्येक श्रावणी सोमवारमध्ये आपण या ठिकाणी अन्नदान म्हणण्यापेक्षा खिचडी, केळी, अजून जे फराळाचे पदार्थ असतात हे सगळे पदार्थ आपण भाविकांना देण्याचं आपण या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि प्रत्येक सोमवारी या ठिकाणी खिचडीचा महाप्रसाद देत असताना कमीत कमी प्रत्येक सोमवारी इथं जवळजवळ 150 किलोचा महाप्रसाद खिचडीच्या माध्यमातून केळी वगैरे या सगळ्या गोष्टी खिचडी या ठिकाणी आपण देत असतो. आणि याला एवढा प्रतिसाद मिळतो की 4ही सोमवारी या ठिकाणी एक लाईन लागते लोकांच्या दर्शनासाठी. आणि कुठल्या पद्धतीचं हे लाईन होतं या गावाचा एकोपा राखण्याचं काम करतात ट्रस्टीच्या माध्यमातून होत आहे. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा अनेक मंदिरं असतील, सामाजिक कामं असतील, याच्यामध्ये हे ट्रस्टीचा एकच उद्देश आहे की गाव सुधारलं पाहिजे, गावाचा एकोपा टिकला पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण या ठिकाणी प्रयत्न करीत असतो. आणि भविष्य काळामध्ये निस्वार्थीपणाने आम्ही सगळेजण अशाच पद्धतीचं गावाचा विकास करण्याचं काम निश्चितपणाने करणार आहे. एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. धन्यवाद. हे सगळं काढून घेतलं, बेल सगळं काढून घेतलं.
आपण तिकडे कार्यकर्ते केली नाही. राहू दे राहू दे. चला पुढे. अरे नको नको आता, अरे नंतर नंतर, अरे नंतर, अरे काय